टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तब्बल 10 तास उलटून गेलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक अद्यापही ठप्प असलेली पाहायला मिळते आहे। मुंबई गोवा महामार्गावरती हातखंबानजीक या ठिकाणी LPG गॅस वाहतूक करणारा टँकर जो आहे तो या ठिकाणी पलटी झाला। पुलावरनं हा टँकर खाली गेल्यानंतर या ठिकाणी त्या टँकरमधून गॅस गळती झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबई गोवा महामार्गाला या ठिकाणी ब्रेक लागलेला पाहायला मिळतो आहे। गेल्या 10 तासापासून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती या ठिकाणी बंद आहे। अपघातग्रस्त झालेला टँकर जो आहे त्याच्यामधून गॅस लीक झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी थांबवण्यात आलेली पाहायला मिळते आहे। मुंबईच्या दिशेने जाणारी आणि त्याचप्रमाणे मुंबईच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक या ठिकाणी पूर्णपणे ठप्प असलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांच्या लांबच रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतात। हातखंबा तिठा या ठिकाणची ही परिस्थिती आहे। सध्या अवजड वाहनांच्या रांगा या काही किलोमीटरपर्यंत लागलेल्या पाहायला मिळतात, तर जी छोटी वाहनं आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। बावनदी ते पाली असा पर्यायी मार्गाने या छोट्या वाहनांची जी वाहतूक आहे ती या ठिकाणी सुरू आहे। गॅस शिफ्टिंगचं काम अद्याप युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र अजूनही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू होण्यासाठी किमान 4 तास लागणार आहेत। त्यामुळे छोटे वाहनधारक आहेत त्यांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असं जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।